लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज ते प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। मंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। होय, पूर्ण पैसे आता बँक खात्यात जमा होणार असल्या कारणाने लाडक्या बहिणींची चिंता आता संपलेली आहे। डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत, ते पण तुमच्या बँक खात्यात सरकारकडून डायरेक्ट मंजुरी मिळतात सर्व बहिणी अखेर खुश झाल्या। बघा, सरकारच्या नवीन निर्णयामुळे लाडक्या बहिणीला एक नाही तर 3 हप्ते आता मिळणार आहेत। आता इकडे बघा, फेब्रुवारीचे 1,500 रुपये सुरू झालेले आहेत। ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळतील आणि याचा पूर्ण टप्पा झाल्यानंतर मार्च महिन्याच्या 1,500 रुपये वाटपाचा टप्पा होणार आहे आणि हे सर्व पैसे जसे तुमच्या खात्यात येतील तसेच लगेच तुम्हाला 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे पण सरकार लवकर देऊन टाकणार आहे। तर चला, आता सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली आहे। पैसे आता आज किती जणांना मिळणार, आज कोणत्या जिल्ह्यात 3,000 मिळणार, उद्या 3,000 कोणत्या जिल्ह्यात मिळणार की दुसरीच कोणती तारीख आहे, सर्व काय अपडेट आता आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनल वरती जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर अशीच महत्त्वाची अपडेट या चॅनल वरती नक्कीच बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघा, लाडक्या बहिणींनो, मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता ऐतिहासिक मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। होय, आता पूर्ण रक्कम जमा होणार असून फेब्रुवारीचे पैसे जमा होताच मार्च महिन्याचा हप्ता लगेच येणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचे 1,500 वाटप सुरू आहेत। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, माहिती दिली। मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू। महिलांच्या बँक खात्यात पैसे सुरू झालेले आहेत। आता सन्मान निधी म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे हे आता बँक खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। बघा, आता पुढील 3 दिवस वाटपच सुरू राहणार आहे। बघा, आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळेल त्यांना लगेच लवकर मार्चचा पण 1,500चा हप्ता येणार आहे। टोटल किती रुपये, तर 3,000 रुपये असे 2 टप्प्यात हे जमा होतील आणि हे 3,000 रुपये सरकार लवकर का देत आहे, तर याचं कारण म्हणजे लगेच तुम्हाला एप्रिलचा हप्ता सरकार देणार आहे 1,500 रुपयांचा। म्हणजे बघा, फेब्रुवारीचे 1,500 रुपये आता येत आहेत, त्यानंतर आता लगेच तुम्हाला 1,500 मार्च महिन्याचे येणार आहेत आणि हे पैसे वाटप झाल्यानंतर लगेच एप्रिलचा हप्त्याचा जार येणार असून त्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पण 1,500 रुपये असे टोटल तुम्हाला 3 हप्त्याचे 4,500 रुपये आता मिळत आहेत। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। आपण बघा, जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला 4,500 रुपयांचा हप्ता मिळेल, अन्यथा फक्त फेब्रुवारी महिन्याच्याच हप्त्याचे पैसे मिळू शकतात। मग बघा, आता नेमके असे कोणते 15 जिल्हे आहेत की त्या 15 जिल्ह्यामध्ये सरकार लगेच तुमच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जो मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो देणार आहे। त्या जिल्ह्यांची पण यादी दाखवतो। बघा, त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचे 1,500 रुपये भेटल्यानंतर मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 देखील सरकार लगेच पूर्ण वाटप करणार आहे। 3 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता तुम्हाला देणार आहे। मग चला, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येत आहेत ते आपण जाणून घेऊयात। कारण की फेब्रुवारी महिन्याचे 1,500, मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 असे 4,500 रुपये आता तुम्हाला पूर्णपणे वाटप सुरू होत आहेत आणि हे 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे सर्वांच्याच खात्यात जमा होणार आहेत। फक्त आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीत असेल तरच तुम्हाला सर्वात आधी पैसे आता मिळणार आहेत। तर चला, आता कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचे पूर्ण पैसे मिळाल्यानंतर लगेच मार्च आणि एप्रिलचे पण 3,000 जमा होणार आहेत, अशा जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। तर चला पाहूयात।
तर या ठिकाणी लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. स्पष्टपणे काय सांगितलं आहे बघा. आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना ऐतिहासिक मोठा निर्णय सरकारने जाहीर केला. होय, आता पूर्ण रक्कम जमा होणार असून फेब्रुवारीचे पैसे जमा होताच मार्च महिन्याचा हप्ता पूर्ण येईल आणि तुम्हाला लगेचच तुमच्या बँक खात्यात एप्रिलच्या हप्त्याचे पण जे आहे ते 1,500 रुपये मिळतील. बघा, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 टप्प्यात 1,500 रुपये आता तुम्हाला वाटप होणार आहेत. हे पैसे पूर्ण वाटप झाल्यानंतर तुम्हाला एप्रिलच्या पण हप्त्याचे 1,500 मिळणार आहेत. पण बघा, हे सगळ्यांना मिळणार आहेत का? तर नाही. तुम्हाला सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करायची आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे येणार नाहीत. मग तुम्हाला जे आहे ते पैशापासून वंचित राहावं लागेल. फक्त तुम्हाला भेटला तर फेब्रुवारी महिन्याचेच हप्त्याचे पैसे भेटतील. मग मार्च महिन्याचा हप्ता मिळायचा नाही आणि तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पण पैसे भेटायचे नाहीत. मग तुम्हाला जर आता फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळाल्यानंतर जर लगेच मार्च महिन्याचे 1,500 आणि इकडे एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जर पाहिजे असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचे 1,500 रुपये भेटल्यानंतर लगेच 3,000 रुपये मार्च आणि एप्रिल महिन्याच्या पण हप्त्याचे भेटून जातील. मग कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण की सरकारला फेब्रुवारीचा हप्ता दिल्यानंतर ते 2 मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे हप्ते पण लगेच वाटप करायचे आहेत. का तर यावेळेस बहिणी नाराज झाल्या आहेत आणि बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता भेटायला उशीर झाल्यामुळे सगळ्या बहिणी नाराज झाल्या होत्या. हे सरकारला कळालं आहे. मग कोणतीच बहीण नाराज राहू नये, बहिणीला दिलासा मिळावा, बहिणी खुश राहाव्यात याकरिता लगेच तुमच्या खात्यात मार्चचे आणि एप्रिलचे पण 3,000 रुपये सरकार पूर्णपणे आता वाटप करणार आहे. आणि जरी तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे भेटले नसतील तरी आज पूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करायची आहेतच. जर ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला इथून पुढचे हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत. जरी फेब्रुवारीचा हप्ता भेटला तरी मार्च महिन्याचे 1,500 रुपये खात्यात जमा व्हायचे नाहीत आणि एप्रिलचे पण जमा व्हायचे नाहीत आणि तुमचं नाव योजनेतून काढलं जाऊ शकतं. होय, नवीन नियम सरकारने आता जाहीर केला आहे. जर तुम्हाला आता पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे करायची. म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पण 3,000 येतील आणि फेब्रुवारीचा पण हप्ता आला नसेल तर तो पण राहिलेला हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. बघा, आता मग कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघूयात. त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सरकार पैसे जमा करत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण लवकर हे 4,500 मिळतील. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या या 3 हप्त्याचे मिळून 4,500 रुपये सर्वांच्या खात्यात हे जमा होणार आहेत. तर बघा, आता मग 4,500 रुपये कोणत्या जिल्ह्यात सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो. जर त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला फक्त 1,500 रुपयेच मिळतील. जर तुमच्या जिल्ह्याचं त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला 3 हप्त्याचे पैसे 4,500 मिळणार आहेत. ते 3 टप्प्यामध्ये एका पाठोपाठ आता सरकार पूर्णपणे वाटप करणार आहे. तर चला, आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सर्व काय माहिती आलेली आहे. बघा काय सांगितलं आहे, वाचून दाखवतो. बघा या ठिकाणी सांगितलं आहे की सर्व बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे देण्याचा निर्णय आम्ही जाहीर केलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. बघा अखेर मोठा निर्णय सरकारने जाहीर केला असून सर्वांसाठी मोठी घोषणा जाहीर झाली आहे. पूर्ण रक्कम डीबीटी अंतर्गत आता तुमच्या बँक खात्यात वाटप केली जाणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. बघा बँक खात्यात हे पैसे पूर्ण येणार असल्याने सर्वजण आता खुश झालेले आहेत. आता काळजी करू नका, कसली चिंता करू नका. बघा आता या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. बघा मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत. बघा मुख्यमंत्र्यांनी काय फोटो टाकला आहे, बघा मुख्यमंत्र्यांनी काय पाठवलं आहे. तर बघा त्यांच्या म्हणण्यानुसार आता 3 दिवस पैसे वाटप सुरू राहणार आहेत. बघा या 3 दिवसात काहींच्या बँक खात्यात तर फक्त 1,500 नाही तर काहींना सरकार 3,000 रुपये पण उद्या देणार आहे. होय, उद्या त्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये पण येणार आहेत किंवा आजच काही बहिणींना 3,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे. पण बघा ती 3,000 रुपयांची रक्कम कोणाला मिळणार आहे ते पण सांगतो. आणि जर तुम्ही पण ती 2 कामे केली तर तुम्हाला पण आजच 3,000 रुपये मिळू शकतात. मग तुम्हाला आजच 3,000 रुपये पाहिजे असतील किंवा उद्या जर 3,000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर ही 2 कामे लवकर करायची आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली तर आज आणि उद्या तुमच्या खात्यात पूर्ण 3,000 रुपये लगेच जमा होऊन जाणार आहेत. मग बघा जर तुम्हाला 3,000 पाहिजे असतील तर आता शेवटपर्यंत
व्हिडिओ बघा, ते नेमके कुणाला पैसे सरकार देणार आहे आणि कोणती कामे करायची आहेत ते पण सांगतो, म्हणजे जास्त पैसे हे तुमच्या खात्यात 100% जमा होऊन जातील. तर त्यासाठी आता फक्त तुम्ही राहिलेला हा आपला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करत चला. तर चला पाहूया. तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पूर्ण हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, पुढील 3 दिवस लाडक्या बहिणींनो हे वाटप अजून सुरूच आहे, म्हणजे आजच काय पूर्ण होणार नाही. उद्या पण वाटप सुरू राहणार आहे आणि परवा पण वाटप सुरू राहणार आहे. 3 दिवस वाटप सुरू राहील. कोणाला 1,500 कोणाला 3,000 रुपये असे दोन्ही हप्त्याचे पैसे देण्यात येणार आहेत. मग बघा 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि ते कसे मिळवायचे ती पण माहिती देतोच. तर चला सर्वात आधी या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बघूयात. बघा, महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी दिसत असेल. यातील सरकारने 15 जिल्हे सर्वात आधी निवडले आहेत. 36 जिल्ह्यापैकी या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. कोणाला 3,000 रुपये मिळतील तर कोणाला आज 1,500 रुपये येतील. बघा, फक्त या जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असलं तर डायरेक्ट 3,000 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 1,500 नाही तर डायरेक्ट 3,000 रुपये पूर्ण खात्यात येतील आणि सरकारकडून मार्च एप्रिलचे पूर्ण पैसे आता दिले जाणार आहेत. आणि मार्च एप्रिलचा हप्ता पण 2 टप्प्यामध्ये येणार आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, आता जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर फेब्रुवारीचे पैसे जमा होतील आणि मार्च आणि एप्रिलचे पण 3,000 रुपये 100% तुमच्या बँक खात्यात जमा होतील. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव आता या ठिकाणी सरकारने यादीत घेतलेलं पाहिजे. तर चला या ठिकाणी बघा, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. बघा, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये फेब्रुवारीचे पूर्ण जमा होणार आहेत. बऱ्याच जणांना मिळाले आहेत. ज्यांना भेटले नसतील त्यांना रात्रीपर्यंत पूर्ण मिळून जातील, कारण रात्री 12 वाजेपर्यंत वाटप सुरू राहणारच आहे. त्यानंतर बघा, याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या बँक खात्यात अजून सरकार मार्च महिन्याचे पण हे 1,500 देणार आहे आणि हे पण 1,500 पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत जमा होतील आणि एक मोठी रक्कम लाडक्या बहिणींना मिळून जाईल. त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता पण तुम्ही करत बसू नका. सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे आणि जाहीर केलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही आता चिंता करत बसायची गरज नाहीये. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पूर्ण पैसे वाटप तुमच्या बँक खात्यात होणार आहे. त्यामुळे आता काळजी करत बसू नका किंवा चिंता करत देखील तुम्ही बसू नका. तर बघा, आता 1,500 रुपये तुम्हाला मार्च महिन्याचे पण मिळणार आहेत आणि याच जिल्ह्यात 1,500 रुपये एप्रिलच्या पण हप्त्याचे येणार आहेत. बघा, आले नाहीत, येणार आहेत असं तुम्हाला सांगत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की पैसे आले की काय, पैसे फक्त 1,500 फेब्रुवारीचा हप्ता आलाय. ज्यांना आला नसेल रात्रीपर्यंत येईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 2-3 दिवस वाटप सुरू आहे, काळजी करू नका. सरकारचा अतिशय उत्तम निर्णय आहे. पण सरकारने आता ई-केवायसी साठी एक मुदत द्यावा लागते. म्हणजे ई-केवायसी बऱ्याच बहिणींची राहिलेली आहे, त्यांनी केलीच नव्हती. त्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. कारण की काही बहिणींपर्यंत अशी माहितीच गेली नव्हती की ई-केवायसी करा, तुम्हाला नाहीतर केली नाही तर तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत. कारण गावाखेड्यातील बऱ्याच काही बहिणींना हेच कळालं नाही की ही केवायसी पुन्हा करावी लागते की काय, आणि त्यांनी केली नाही. लक्ष न दिल्यामुळे त्यांचे पैसे बंद राहिले. सरकारने फक्त थोडीशी आता ई केवायसी साठी एक नवीन तारीख जाहीर करून ई केवायसी साठी लाडक्या बहिणींना मुदत द्यायला पाहिजे. 15 दिवसाची जरी दिली तरी चालेल, म्हणजे राहिलेल्या सर्व बहिणी ई केवायसी करतील. कारण अशा काही लाखो बहिणी आहेत की त्यांची ई केवायसी राहिलेली आहे. तरी सरकारने बराच वेळ दिलेला होता, असं नाहीये की सरकारने वेळ कमी दिला होता. सरकारने वेळ 2 वेळेस दिलेला होता, पण तरी काही बहिणींची ई केवायसी राहिल्याने त्यांची चिंता आता वाढलेली आहे. त्यांच्यासाठी एक मुदत आता सरकारने एक शेवटची संधी म्हणून आता त्यांना द्यायला पाहिजे, अशी विनंती देखील बऱ्याच लाडक्या बहिणींची आहे. कारण आपल्याला कमेंट येत असतात, म्हणून मी सरकारला ती माहिती देण्यापर्यंत जे आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून 1,500 रुपये फेब्रुवारीचे पूर्ण वाटप सुरू असून पूर्ण रक्कम बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे आणि यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत असं पण आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता चांगलंच खुश झाल्याचं देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण की खूप दिवसानंतर असा निर्णय सरकारने घेतलाय. बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. तर चला आता त्या पण जिल्ह्यांची नावं सांगतो. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा। बघा रायगड जिल्ह्यात 1,500 फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। ज्यांना मिळाला नसेल आज मिळून जाईल आणि या ठिकाणी लवकरच GR येणार आहे तो म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याचा, ते पण 1,500 येणार आहेत आणि एप्रिलचे पण 1,500 रुपये, अशी टोटल रक्कम 4,500 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता सरकार देत आहे। 3 टप्प्यामध्ये हे 4,500 रुपये सर्व बहिणींच्या बँक खात्यात पूर्णपणे सरकार वाटप करणार असल्या कारणाने लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। बघा आता DBT ला मान्यता दिली असल्यामुळे सर्वांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होतील आणि एक मोठी रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने एक मोठा दिलासा पण तुम्हाला नक्कीच मिळेल। बघा आता हे 4,500 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटपाला पूर्ण सुरुवात केली जाणार आहे आणि यामुळे सर्वच लाडक्या बहिणी चांगल्याच आता खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता पैसे कोणत्या जिल्ह्यात अजून मिळणार आहेत, तर पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यात पण फेब्रुवारीचे 1,500, मार्चचे 1,500, एप्रिलचे 1,500, 3 टप्प्यात 4,500 पूर्ण येणार आहेत। आता फेब्रुवारीचा हप्ता सुरू आहे, मार्च महिन्याचा GR लवकरच येणार असून या ठिकाणी पण सर्वात आधी पैसे मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिलचे 1,500 असे टोटल 4,500 रुपये तुम्हाला डायरेक्ट 3 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। यामुळे चांगला मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो। सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, शक्यतो कसली चिंता देखील आता करत बसू नका, कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी देखील करायची गरज पडणार नाही। तर चला आता त्यापूर्वी कोणती 2 कामे करायची ती सांगतो, कारण जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार नाही आणि तिथून पुढचे पण हप्ते भेटायचे नाहीत। बघा मग कोणती 2 कामे करायची ती एकदा माहिती तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणती 2 कामे केल्यावरती आपल्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर चला या ठिकाणी आपण बघूयात। तर बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो, कारण या ठिकाणी बघा स्पष्ट सांगितलं आहे की सरकारने आता सर्व काही माहिती देऊन GR देखील टाकलेला आहे आणि माहिती आलेली आहे, म्हणजेच की आता हप्ता वाटप कसं होणार, किती हप्ते मिळणार, पैसे आज किती मिळणार, उद्या किती हप्त्याचे मिळणार आणि 3,000 रुपये आज मिळणार आहेत तर ते कोणाला नेमके मिळणार आहेत ते पण सांगतो। बघा आता तुम्ही जर ही 2 कामे केली तर तुम्हाला 3,000 रुपये आजच मिळू शकतात किंवा उद्यापर्यंत का होईना 3,000 रुपये मिळतील। बघा मग आता त्यासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करायची हीच माहिती मी दाखवण्याचं काम करणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे इथे सांगितलं आहे की सरकारकडून 3 टप्प्यात 3 हप्ते पूर्ण मिळणार आहेत, म्हणजे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या 3 हप्त्यांचे 4,500 रुपये 3 टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। हप्त्याची पूर्ण रक्कम सगळ्यांना आताही देण्यात येणार असल्याने लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा या 15 जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाचा निर्णय सरकारचा झाला असल्या कारणाने सगळ्या लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे पैसे वाटप होणार आहे। तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत, तर पहिलं काम EKYC दुरुस्ती। तर EKYC केली आहे पण ज्यांची चुकली आहे त्यांनी EKYC दुरुस्त करा, म्हणजे राहिलेला मागचा जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये आज येतील किंवा उद्यापर्यंत तुमच्या बँक खात्यात 100% जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। त्यामुळे ही गोष्ट देखील सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे, आपलं जे आधार कार्ड असतं ते मोबाईल नंबरशी लिंक किंवा बँक खात्याशी संलग्न करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा, म्हणजे येणाऱ्या हप्त्याचे पैसे DBT अंतर्गत पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल। तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची अपडेट होती। अजून पैसे लवकर वाटप होणार आहे, त्यामध्ये जालना, लातूर, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत। इतर जिल्ह्यात पण येतील, पण या जिल्ह्याच्या तुलनेत थोडं मागं पुढे उशीर होण्याचा एक अंदाज असतो। असं नसतं की फक्त या जिल्ह्यात येतील, एखाद्या वेळेस सगळ्या जिल्ह्यात पैसे सोबतच वाटप पण होत असतं, ही पण गोष्ट लक्षात घ्या। तर अशा प्रकारची अपडेट होती। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला सबस्क्राईब केल्यावर अशा बातम्या रोज बघायला मिळतील। धन्यवाद।